अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या निवडणूक प्रचार सभासदांमधून असे संकेत दिलेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत रोखण्याचा निर्णय घेतलाय. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे युक्रेनसाठी मोठा झटका मानला जातोय. मतदानासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पद्धतीमुळे मतदानातल्या गैरप्रकारांना आळा बसेल, असं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. याचबरोबर रिमोट मतदान सुविधेमुळे मतदार कुठेही मतदान करू शकेल. मतदार वयस्कर, अपंग अथवा परदेशात असला तरी या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीचं प्रतीक ठरेल, असं जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलंय. प्रभोवेचे हे 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून ते काल नवी दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत त्यांची भेट घेतल्याचं कळतंय. नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी म्हणजेच GDP पैकी 5% वाढवावी, असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. जागतिक संरक्षण खर्चाचा अनावश्यक भार अमेरिकेवर पडत असल्याचा दावा त्यांनी केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतले 3 माजी नेते जॉन एफ केनेडी, रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या हत्येसंदर्भातल्या नोंदी आणि दस्तऐवजाचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली असून एका अर्थानं अमेरिकन न्यायालयात भारताचा हा एक मोठा विजय मानला जातोय. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयानं भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कनिष्ठ न्यायालयानं तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता. बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणारे लोक आता ट्रम्प यांनी सत्ता सांभाळताच त्यांना बाहेर काढण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सैन्याच्या विमानात भरून सीमापार नेलं जातंय. व्हाईट हाऊस कडून अशाच एका विमानाचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आलाय. 2022 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध टाळता आलं असतं, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितलंय. या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी बोलण्यात तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 2020 मध्ये ट्रम्प यांच्याकडून विजय चोरल्याचा दावा रशियाच्या अध्यक्षांनी केलाय. युनुस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की बांगलादेशाचा नकाशा बनवल्याशिवाय तुम्ही भारताचा नकाशा बनवू शकत नाही. बांगलादेशाची जमीन सीमा जवळ पूर्णपणे भारताला लागून असल्याचं त्यांनी नमूद केलंय. युनुस म्हटलेत की दोन्ही महत्त्वाचे शेजारी देश आहेत, त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध दृढ असणं गरजेचं आहे. युनुस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की बांगलादेशचा नकाशा बनवल्याशिवाय तुम्ही भारताचा नकाशा बनवू शकत नाही. बांगलादेशाची जमीन सीमा जवळजवळ पूर्णपणे भारताला लागून असल्याचं त्यांनी नमूद केलंय. युनुस म्हटलेत की दोन्ही महत्त्वाचे शेजारी देश आहेत, त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध दृढ असणं गरजेचं आहे. ब्रिटनमध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान खलिस्तीनी सिनेमागृहात प्रवेश केल्यानं आणि निषेध केल्याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की भाषण स्वातंत्र्य रोखले जाऊ शकत नाही, यात अडथळा आणणाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यांसह इतर 8 मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसलंय. आजपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेत. मायानगरीत स्वतःचं हक्काच्या घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. मुंबईकरांना स्वस्तात स्वतःचा आशियाना खरेदी करता येणार आहे.
मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारं घर घेण्याची संधी आता उपलब्ध झाली असून म्हाडा त्यांना परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देतेय. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांना ही लॉटरी लागणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच हिंजवडीमध्ये भरधाव वेगात निघालेल्या रेडीमिक्स डंपर वळणावर आला आणि वळणावरील चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळे रेडीमिक्स डंपर पलटी झाला. पण सुदैवानं त्याचवेळी रेडीमिक्स डंपर खाली शेजारून जात असलेल्या दुचाकीवर असलेल्या 2 तरुणी त्या रेडीमिक्स डंपरच्या खाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पंजाबमधील भटिंडा येथे एका आंतरविद्यापीठ कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूच्या महिला कबड्डीपटूंवर हल्ला करण्यात आलाय. याच दरम्यान प्रचंड गोंधळ झाला आणि लाथाबुक्क्यांच्या घटना घडल्यात. आता तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या फेरीत जर्मनीच्या व्हिसेंट केइमरला पराभूत करून जागतिक चॅम्पियन डी गुकेशने आपल्या समंजसपणाचे आणि तांत्रिक खेळाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आणि त्याच्या गुणांची संख्या 3.5 गुणांवर नेली. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह हा भारतीय खेळाडू थेट रेटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर पोहोचलाय.